आज टिफिनसाठी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं आणि तेवढ्यातच आठवलं की घरामध्ये ताजे मशरूम आहेत. मग काय ठरलं, आज बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी मशरूम मसाला. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी पॅन मध्ये थोडं तूप किंवा तेल गरम करत ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये दालचिनी, हिरवी वेलची घालून आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. कांदा जो आहे हा ट्रान्सल्युशन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालायची. लाल तिखट, हळद, धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मसाले छान परतून घ्यायचे. मसाले करपू नयेत म्हणून आता तुम्ही ह्या स्टेजला थोडंसं पाणी देखील घालू शकता. आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि तो मऊ होईपर्यंत शिजवत ठेवायचा. टोमॅटो एकदा मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे फेटलेलं दही. आणि बिलीव्ह मी, दिस इज द गेम चेंजर ऑफ दिस रेसिपी. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून त्याला छान असं शिजवून द्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये घालायचं आहे काजूची पेस्ट. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे खूप सारी कोथिंबीर आणि आपण बारीक चिरून घेतलेले मशरूम घातल्यानंतर आपल्याला एकदम हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ग्रेव्ही मध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. वाटलं असतं तुम्ही थोडंसं पाणी देखील घालू शकता. बेसिकली मशरूम हा पारंपरिक भारतीय पदार्थ नाही. भारतात मशरूमची शेती ही मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर उत्तर भारतीय ग्रेव्ही आणि मसाल्यांसोबत मशरूम वापरून हा पदार्थ लोकप्रिय झाला. कांदा, टोमॅटो, काजू, दही आणि सुगंधी मसाल्यांच्या ग्रेव्हीत मशरूम शिजवून त्याची तयार होणारी डिश जी आहे ही अनेक रेस्टॉरंटमध्ये सर्व केली जाते. शाकाहारींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि प्रोटीनयुक्त देखील मानला जातो. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि मशरूम जे आहेत हे छान असे शिजवून द्यायचे आहेत. मशरूम शिजायला फार वेळ लागत नाही. चला आता आपण झाकण उघडून पाहूया. वा, मशरूम अगदी छान शिजले आहेत आणि ग्रेव्हीलाही मस्त रंग आला आहे. आता यामध्ये आपण घालूया कसुरी मेथी आणि गरम मसाला. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आता ह्यामध्ये भरपूर सारी ताजी कोथिंबीर घालू शकता. हे सगळं हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आणि झालं तर मग आपलं स्वादिष्ट क्रीमी मशरूम मसाला रेडी आहे. वरून थोडीशी ताजी कोथिंबीर घालूया आणि गरमागरम पराठा किंवा पोळी किंवा नान सोबत तुम्ही सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.